नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हॉटेलसारखी अंडा ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मोठ्या आकाराचे 2 कांदे असे पातळ कापून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचं तंबट बघा असं कापून घेतलेलं आहे। 1 इंच आलं घेतलेलं आहे, छोटे तुकडे करून घेतलेत। हिरव्या मिरच्या 3 घेतलेले आहेत आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे आणि हे 10 ते 12 काजू घेतलेले। जर तुमच्याकडे आता काजू जर नसेल तर काय करायचं, 1 चमचा मगज टाकायचं। हे स्वस्त एकदम आणि हे सेम काजू सारखी चव येते त्याला। तर दोन्ही मधलं कुठलं पण टाकू शकता। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सर मध्ये सगळं बारीक करून घेऊया। प्लेट मधलं सगळं साहित्य बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मगज बी टाकलं होतं, तर तुम्हाला मी सांगितले मगज नसेल तर काजू टाकले तरी चालू शकते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 पळी टाकायचं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त, आणि गरम होऊन देऊया। गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा हे बारीक केलेलं आपण मिक्सर हे टाकून घेऊया। गॅस बारीक करायचा, कारण अंगावर वगैरे उडल तेल गरम असल्यावर। टाकून घेतलेलं आहे आता। गॅस बारीक केला होता टाकताना, कारण जर आपण एकदम मसाला टाकला की नाही तर अंगावर वगैरे उडल। आता मीडियम करते आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा। आता ह्याला तेल सुटस्तोवर आपल्याला भाजायचं आहे। गॅस मिडियमच आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला चांगलं तेल सुटस्तोवर आपण भाजून घेऊया। तेल सुटस्तोवर चांगलं मी परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर। आता गॅस बारीक करते, आपण यात मसाले टाकून घेऊया। 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, तुमच्या कमी जास्त। मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेलं आहे, असं चांगलं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे, जेणेकरून ही मसाला पहिला शिजवून घ्यायचा चांगला। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला होता त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे बघा। 1 छोट्या आकाराचा ग्लास टाकलेला आहे पाण्याचा। आता हे पहिलं मिक्स करूया आणि जेव्हा आपण आता झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर आपण ह्याला 5 ते 7 मिनिट शिजवून देऊया। ग्रेव्ही आपली शिजते तोवर आपण अंडी भाजून घेऊया। कढई गरम करत ठेवली आणि गरम झालेली, ह्याच्यामध्ये एकदम छोटा 1 चमचा आपल्याला तेल टाकायचे आणि गरम होऊन देऊया चांगलं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा बघा जिरे चांगलं भाजून घेऊया। जिरे चांगले भाजलेले, छोट्या आकाराचे बघा हे तेजपत्ते आहेत, 1 छोट्या आकाराचा दालचिनीचा तुकडा, गॅस बारीक आहे, 1 स्टार फूल, 2 लवंगा आहेत त्या आणि 1 साधी विलायची। तुम्ही ह्याच्यामध्ये 1 मसाला विलायची जरी टाकली तरी चालू शकते। आता हे हलवून घेऊया, एकदम बारीक गॅस करायचा। थोडीशी मिरची पावडर, एकदम थोडीशी हळद आणि एकदम थोडंसं आपल्याला ह्यात मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आपण पहिलं ग्रेव्हीमध्ये पण टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं टाकायचं। हे पहिलं हलवून घेऊ आणि ह्या हांड्याला ना मी सगळीकडे चीर पाडून घेतलेली आहे। गॅस वाढवायचा नाहीये, बारीक गॅसवरच आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहे। ह्यातलं काय जिरं वगैरे काही जळत नाहीये, कारण बारीकच गॅसवर करायचे। तेल गरम झालं की सगळं जी भाजायचे अंडी 1 मिनिट ते 2 मिनिट ते बारीकच गॅसवर करायचे। 2 ते 3 मिनिटं बघा एकसारखं मी बारीक गॅसवर ही भाजून घेतलेले आहे। हलवून असे थोडे वेळ ठेवायचे आणि असे हलवायचे आणि ह्यातलं कुठलीही वस्तू बारीक गॅसवर केली ना तर जळत नाही बघा। आता हे आपण खाली उतरून घेऊया। झाकून ठेवली होती बघा ग्रेव्ही आपण, बघा किती मस्त अशी झालेली आणि तेल बघा किती सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही अंडी टाकून घ्यायचे जे आपण भाजून घेतली होती ते, आणि ह्याच्यात आपल्याला आता ना गरम पाणी टाकायचं। तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे ग्रेव्ही बनवायची, मस्त होती, करून बघा अशा पद्धतीने। तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, जर तुमच्याकडे काजू मगज जर नसेल तर मग त्यात काय करायचं, ज्या कढईमध्ये आपण आता अंडी भाजली ना त्यात आपण 1 चमचाभर बेसन पीठ एकदम बारीक गॅसवर भाजायचं। त्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे। ती पाणी कसलं टाकायचं, गरम पाणी टाकायचं, जशी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीनं। तर ज्या कढईमध्ये आपण आता अंडी भाजून घेतल्यात ना त्यातच मी ही पाणी टाकले बघा। थोडंसं मिक्स करून घेऊया। गॅस बारीकच आहे, गॅस वाढवायचं नाही। कधी काय होतं माहिती आहे का, फुल गॅस मिडियम गॅस त्याच्यावर काय होतं खाली लागतं, जळतात। ह्या अशा स्टीलच्या वगैरे कढई किती बी चांगले घेतल्या तरी खाली लागतातच त्या। आता ह्याला मी बारीक गॅसवरच 10 मिनिटासाठी शिजवून देते। बारीक गॅसवर बघा 10 मिनिटं मी झाकून ठेवलेलं, बघा किती मस्त अशी झालेली आहे। वरनं कोथिंबीर टाकायची। कढई जर पातळ असेल तर तुम्ही तिला हलवा, एकदा तरी हलवायचं, कारण की जेवढी ही ग्रेव्ही शिजेल ना तेवढी 1 नंबर चवीला लागते। जर तुम्हाला अजून जर पातळ पाहिजे असेल तर अजून थोडंसं पाणी टाकलं तर चालेल, कारण खायच्या टायमाला एकदम अशी घट्ट होते बघा, अशी झालेली आहे। पण ही करायला एकदम आणि चवीला 1 नंबर लागते। तुम्ही करून बघा, खूप साऱ्या रेसिपी टाकल्यात वेगवेगळ्या पद्धतीनं अंड्याच्या। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।